हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. तर माझी पण तब्येत बरी नव्हती, त्यामुळे 3-4 दिवस काही व्हिडिओ आलेच नाहीत. सो आता कंटिन्यू येतील. आणि इथे सकाळी लवकर उठली आहे, तर सरांना टिफिन बनवून दिला आहे. चपाती बनवली त्यांच्यासाठी आणि भाजी बनवलेली आहे. तसेच चहा ठेवलेला आहे. उठवत नव्हतं, पण तरी पण अलार्म वाजला की उठावंच लागतं. कारण असं वाटतं की घरचा डबा तो घरचा डबा. आणि कितीही बरं नसलं तरी मी उठून देतच असते. अगदीच खूप मला ताप वगैरे आला तरच मग एखाद्या वेळेला मिस होतं, नाही त्यामुळे रोजचा सरांना उठून सकाळी डबा देते, मुलांनासुद्धा. तर इथे आलं घालून मस्त चहा ठेवला, चहा घेतला. थोडं ढगाळ वातावरणच आहे, त्यामुळे खूप थंड हवा येते. तर लावून घेतला इथे दरवाजा गॅलरीचा. त्यानंतर इथे मी ब्रश वगैरे केला. आणि हे न्यूट्री चॉईसचे बिस्किट आहेत, तर हे गव्हापासून बनवलेले आहेत. आणि शक्यतो मी चहाबरोबर बिस्किट खात नाही, पण आता खायला पण काही इच्छा होत नाही आहे, त्यामुळे इथे मी न्यूट्री चॉईस बिस्किट घेतलेलं आहे. आता चहासोबत 4-5 बिस्किट खाते आणि त्यानंतर कामांना सुरुवात करणार आहे. तर मुलांना ब्रेड होता, मग तो तूप लावून गरम केलं आणि मुलांना इथे चहा ब्रेड दिलेला आहे. त्याचसोबत अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली. आणि नाही म्हटलं तरी बघा, कधी-कधी आपल्याला आपल्याच घरामध्ये अस्वस्थ वाटतं, कधी-कधी एकटं वाटतं, निराश वाटतं आणि खूप असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. आणि कधी-कधी असं वाटतं की घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्तीच आहे. तर आता एवढ्यामध्ये मी बरेच 2-3 वेळा असं म्हणजे आजारी पण पडली आणि बरं पण वाटत नाही आहे. पण तरी पण त्याच्यातून मनाला स्वतःला सावरलं, मनाला समजवलं आणि थोडी फ्रेश झाली, स्वतःला छान असं टापटीप आवरलं. कधी-कधी काय होतं की बघा, आपण आजारी असलो ना, आपण झोपून राहिलो की मुलांना पण थोडं अस्वस्थ वाटतं आणि मुलं पण आई-बाबांना बघत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी आपल्याला उभारी धरावी लागते आणि बरं वाटत नसलं तरी बरं आहे म्हणून म्हणावं लागतं. आणि मला तर असं झोपून कधी जमतच नाही, कितीही आजारी असू द्या. तो एक स्वभाव असतो ना आपला, सतत हालचाल करत राहायचं, काही ना काही करत राहायचं. तर ती एक सवय लागून जाते आपल्या शरीराला आणि आपण तसंच करत असतो. असो, तर आज जरा थोडं बरं वाटतंय. आणि तरी पण स्वतःला छान तयार केलं, छान आवरलं, एकदम छान वाटलं. आणि मध्येच असं थकवा आल्यासारखं वाटतं. पण तरी पण मी असं काही ना काही करत असते. तर आता बरेच दिवस जवळजवळ 4-5 दिवस झाले मी फरशी काही पुसलीच नव्हती. कारण उभं राहायलाच होत नव्हतं. एवढं अस्वस्थ वाटत होतं. मग नंतर मी काय केलं, की पाण्यामध्ये मीठ घातलं आणि तुरटीची पावडर करून ठेवत असते, ती थोडी पावडर टाकली. याने काय होतं, आपल्या घरामध्ये बघा खूप म्हणजे निगेटिव्ह शक्ती वाटते कधी-कधी, की सतत अडी-अडचणी येणं, सतत आजारी पडणं किंवा मग उत्साह वाटत नाही काही करायला. मुलंही आजारी पडतात किंवा घरात चिडचिड होते. असं होतं ना, त्यावेळेला त्यावेळेला आहे ना, आपण फरशी पुसताना आहे ना, कधी पण त्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकायची फरशी पुसताना. म्हणजे घरातली निगेटिव्ह जी काही शक्ती असेल ना, ती बाहेर जाते आणि ते टाकूनच आपण फरशी पुसायची. त्याचसोबत बघा मी म्हटलं की आता हळदीचं लेपन करावं. तर आज छान वाटते, फ्रेश वाटते म्हणून आज इथे मी फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर हळदीचं लेपन. तर इथे हळद घ्यायची, आपण जी जेवणात वापरतो ना, ती हळद घ्यायची आणि त्यामध्ये रोज वॉटर टाकायचं. थोडंसं अक्षदा वगैरे म्हणजे तांदूळ, हळदी-कुंकू वगैरे टाकायचं आणि रोज वॉटर नसेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा टाकून असं पेस्ट बनवायची हळदीची आणि आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन द्यायचं. मंगळवार किंवा शुक्रवारचं किंवा गुरुवारी किंवा तुम्ही रोजही करू शकता, जर तुम्हाला शक्य होत असेल तर. शक्यतो मी मंगळवार, शुक्रवार किंवा गुरुवारचं करत असते. तर आता इथे मी आज मला वाटलं, माझं मन करत होतं म्हणून म्हटलं हळदीचं लेपन करावं. उंबरठा चांगला मी कॉटनच्या फडक्याने, ओल्या फडक्याने पुसला. त्यानंतर इथे मी हळदीचं लेपन करून आता त्यावर असं स्प्रेड करायचं आणि बोटाने पसरवायचा आणि एक पातळ लेयर अशी द्यायची उंबरठ्याला. तर साईडला मी लक्ष्मीची पावलं अशी चिकटवलेली आहेत, तर त्याच्या मधोमधसुद्धा द्यायचं. त्याचीही हळदी कुंकू वाहून पूजा करायची उंबरठ्याची. काय होतं, जो मेन आपला प्रवेशद्वार असतो ना,
बाहेरचा जो परिसर असतो ना, घराभोवतालचा किंवा दाराबाहेरचा, तो नेहमी आपला स्वच्छ ठेवायचा. कधी-कधी बघा काही-काही आपण शिऱ्यापासून पण बाहेर चपलांच्या रांग असतात, तर तसं कधीच ठेवायचं नाही. त्याने निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये येते. निगेटिव्हिटी तयार होते आणि लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये आली तरी बघा टिकून राहत नाही. त्यामुळे नेहमी आपण आहे ना, आपला जो दाराभोवतालचा परिसर आहे, घराभोवतालचा नेहमी स्वच्छ ठेवायचा. आता इथे रोज कचरावाली वगैरे येते. सगळं बाहेरचं झाडून पुसून वगैरे घेतात. पण तरी मला ती एक सवय झाली ना, तर मी नेहमी असं दाराभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ पुसून ठेवते. शिऱ्याक वगैरे पुसते. असं धूळ वगैरे बसली असेल तर सगळं साफ करून घेते आणि उंबरठ्याची पूजा करते. शक्य झालं तर रांगोळीही काढते. त्यानंतर ही जी इथे माझी रोजची नित्यपूजा. तर आज सगळं मी फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि जेव्हा आपल्याला कधी प्रॉब्लेम पिरियड्स येतात त्यावेळेला 5 दिवस आपण देवपूजा टाळावी. घरामध्ये दिवा पण लावू नये. 5 दिवस आपण पाळायचं आहे आणि 5व्या दिवशी आपण डोक्यावरून अंघोळ करून पूर्ण पाणी घेऊन डोक्यावरनं केस धुवून आपण नंतरच देवपूजा करायची आहे. तर असं मी पाळत असते. आणि आता तब्येत पण बरी नव्हती, प्रॉब्लेम पण होता. त्यामुळे मी आता डोक्यावरनं अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग सगळं फरशा वगैरे असं थोडं गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं कोपऱ्यांनी वगैरे. त्यानंतर तुरटी, मीठ वगैरे टाकून फरशी पुसायची. ह्या गोष्टी आपण आवर्जून स्त्रियांनी केल्या पाहिजेत. त्याने निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. त्याचबरोबर बघा नेहमी आपल्याला असं छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर आता कधीतरी आपण असं पडतो बाबा आजारी व्हायरल वगैरे झाल्यानंतर. आता मुलांना पण बरं नव्हतं, ट्विन्स असल्यामुळे त्यांना दोघांना संगतीच होतं. एकाला झालं की 2 दिवसांनी दुसऱ्याला होतं. त्यामुळे त्यांना बरं करण्यात मलाही पण व्हायरल झालं, थोडं इन्फेक्शन. त्यामुळे मलाही सर्दी खोकला झाला. नंतर आवाजच निघेना, इतपत म्हणजे बोलायलाच होईना असं झालं होतं. तर त्याच्यातूनच मी स्वतःला असं सावरलं. त्यानंतर मग असं फ्रेश वाटण्यासाठी आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आपण. रोजची नित्यपूजा आपण करायची, जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार किंवा सतत असे विचार येत राहणार नाही. आपण देवाचं नामस्मरण केलं किंवा काही ना काही आपण बघा, ज्या आवडत्या गोष्टी केल्या ना, की आपलं मन फ्रेश होतं. तर असं मी करत असते आणि बऱ्याच वेळेला असं गृहिणींना, स्त्रियांना होत असतं, की बघा एकटं वाटतं, कधी-कधी निराश वाटतं, परिस्थिती साथ देत नाही किंवा घरामध्ये अस्वस्थ वाटतं. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. ह्याच आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. रोजची नित्यपूजा, देवघरामध्ये कलश स्थापना आपण केली असेल, तर आपण मंगळवार किंवा शुक्रवारचे बघा ते प्लेटमधले तांदूळ बदलायचे. ते तांदूळ आपण जेवणामध्ये भात वगैरे घालून असं नैवेद्य बनवून आपण जेवणामध्ये ते वापरायचेत आणि मंगळवार आणि शुक्रवारचे आपल्याला तांदूळ बदलायचे. त्यानंतर कलश असं स्वच्छ तांब्याचा असेल तर घासून त्यामध्ये नाणं, सुपारी टाकून, कुंकवाची 5 किंवा 7 बोटं लावून आपण त्यामध्ये विड्याची पानं ठेवून नारळ ठेवायचा आहे. एका साईडला नेहमी कलश स्थापना आपली असावी घरामध्ये, देवघरामध्ये. त्याचबरोबर बघा देवांची पण मांडणी आपण व्यवस्थित केली पाहिजे. मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर असे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या हातून कळत-नकळत काही चुका होतात. त्या आपण व्यवस्थित करायला हव्यात. तर आता देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर आता इथे सकाळी सरांना भाजी करून दिली, पण ती थोडीच झाली, मेथीची भाजी. त्यामुळे इथे मुलांना टिफिनला पुन्हा भेंडी चिरली, भेंडीची भाजी आणि चपाती. मुलांचं स्कूल लेट असल्यामुळे त्यांना परत मी गरमागरम चपाती वगैरे करून देते. मग नंतर ते खाऊन आणि डब्याला घेऊन जातात टिफिन वगैरे. तर आता त्यांनी चहा ब्रेड खाल्ला आहे, त्यामुळे त्यांच्या डब्यासाठी इथे मी चपात्या बनवते आणि त्यांच्यासोबतच मलाही करून घेते. तर घरामध्ये निगेटिव्हिटी कशाने तयार होते? तर सतत बघा आपण चिडचिड करणं किंवा आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही. मग आपण चिडचिड करायला लागतो. तर आपण थोडासा संयम ठेवायचं, पेशन्स ठेवायचे, मनाला सावरायचं. शेवटी जे होणार असतं ते होणारच असतं. पण आपण उगाचच चिडचिड करत असतो. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करणे किंवा घरामध्ये बघा अनावश्यक खूप काही अशा वस्तू असतात, की आपल्याला त्यांचा वापरही आपण त्या वस्तूंचा करत नाही. पण खूप एकच वस्तू अशा डबल-डबल असतात.
तर त्याने सुद्धा निगेटिव्हिटी तयार होते. कारण आपण तेवढं मेंटेन ठेवायला लागतात त्या वस्तू आणि आपण काय करतो, की जेव्हा कधी बाहेर जातो तेव्हा आपल्याला आवडलं, की आपण लगेच घेऊन येत असतो आणि त्याने काय होतं, खूप घरामध्ये अडचण होते. काही वेळेला जागाही पुरत नाही त्या वस्तू ठेवायला आणि धुळीने वगैरे खूप अशा ती धूळ बसली जाते. ते आपल्याला मेंटेन ठेवता येत नाही. त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी तयार होते. घरामध्ये जाळ्या वगैरे होणे किंवा स्वच्छता नसणे, त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी तयार होते. त्यामुळे आपण नेहमी आपल्याला जेवढं मेंटेन ठेवता येईल त्याच वस्तू आपण शक्यतो खरेदी कराव्यात आणि घरामध्ये एकच वस्तू घ्या, पण ती चांगली ब्रँडेड घ्या, चांगल्या क्वालिटीची घ्या, की जेणेकरून ती आपल्याला मेंटेन ठेवता येईल. आणि नेहमी घरामध्ये बघा आपण स्वतःला असं छान फ्रेश ठेवायचं आहे, जेणेकरून आपले मुलंसुद्धा आपल्याकडे पाहिलं तर ते सुद्धा खुश राहतील, फ्रेश राहतील, असं आपण वातावरण क्रिएट करायचं आहे. आता इथे बघा सगळं घरातलं अस्तव्यस्त पडलेलं आवरून घेतलं. मुलांना सरांनी खाऊ आणलेला, त्यांच्या कॉलेजची ट्रिप गेलेली, त्यामुळे त्यांनी येताना खाऊ आणला. ते पण डब्यात वगैरे सगळं वस्तू भरून घेतल्या, कारण खूप पसारा होतो आणि परत असं उठत बसत मी कामं करते. तर आता डॉक्टरकडे जाऊन आली, तर इथे मृदुल मला टॅबलेट काढून देतो आहे. बोलतो, "दे आई, मी तुला टॅबलेट काढून देतो आहे." आणि खूप असं मला पण खूप अस्वस्थ वाटत होतं आणि चेहरा पण खूप सुकलेला, त्याचबरोबर असं फ्रेश वाटत नव्हतं. मग मुलासारखे जवळ यायचे आणि मलाच असं वाईट वाटायचं, की अरे हां, मला बरं वाटत नाही आहे. पण तरी मी स्वतःला असं सावरलं आणि पुन्हा उभारी धरून असं घरामध्ये स्वच्छता, क्लिनिंग तर आता ही रोज करायची सवय झालेली होती ना, तर नाही केलं तरी हे बघा रोज करावंच लागतं आणि आपल्याला काही ते चुकलेली नाही आहे घरातली कामं. म्हणजे 2 वेळचं जेवण बनवणं किंवा स्वच्छता, टापटीप तर हे करावंच लागतं. मग मी असंच थोड्या वेळ आराम कर, थोड्या वेळ पुन्हा मग कामांना सुरुवात कर, असं करत-करत मग आज आज जरा मला छान वाटते. तर इथे मी सगळं ते किचन वगैरे भांडी क्लीन केली होती. तर गॅसची शेगडी वगैरे पुसून घेतली आणि तिचे हे जे आहेत ताटल्या वगैरे हे सगळं मी क्लीन करून पुन्हा आता लावून घेतलं आणि नंतर मग किचन वगैरे आवरलं. आज फरशा वगैरे सगळं पुसून घेतल्या. छान वाटते, फ्रेश वाटते, बाथरूम वगैरे. कारण 4-5 दिवस झालं काहीच मी करत नव्हती. फक्त टिफिन वगैरे बनवून मुलांना सकाळचा नाश्ता, जेवण वगैरे बनवत होती आणि बाकी स्वच्छतेची कामं तशीच ठेवली. सर मला म्हणायचे, की "अरे आराम कर, आराम कर." पण तरी पण ती सवय झालेली असते. पण तरी मी थोड्या वेळ आराम करून पुन्हा उठायची आणि असं स्वतःला सावरलं. तर मला हेच सांगायचं आहे, की आपण एकाच गोष्टीशी जास्त आपण कनेक्ट न राहता किंवा एकाच गोष्टीचा जास्त विचार न करता आपण आपल्याला कशात आनंद मिळतो, कशात समाधान मिळतं, त्या गोष्टी आपण करायच्या. त्या गोष्टींकडे आपण फोकस करायचा. निगेटिव्हिटी आपण आपल्या आजूबाजूला क्रिएट होऊच द्यायची नाही, की जेणेकरून आपल्याला अस्वस्थ वाटेल. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण नको त्या गोष्टींचा खूप काही विचार करतो. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत असतं. त्यामुळे अस्वस्थ वाटू द्यायचं नाही स्वतःला. आपण असं राहायचं की स्वतःला फ्रेश वाटेल, मुलांना फ्रेश वाटेल, घरातील व्यक्तींना किंवा घर छान आनंदी फ्रेश राहील असं आपण राहायचं आहे आणि आजूबाजूला वातावरण तसं क्रिएट करायचं आहे. तर इथे फ्रेंडकडे हळदी-कुंकाला जायचं होतं. त्यामुळे छान अशी साडी वेअर केली आणि त्यानंतर मग हळदी-कुंकाला जाऊन आली. पुन्हा चेंज केलं आणि थोडी बारीक थंडी वाजत होती. मग पुन्हा आवरलं आणि सर बोलले, की "दे मी ब्रेड गरम करतो." तर त्यांनी ब्रेड आणलेला. तर मग मी ब्रेड त्यांना दिलं. ते गरम करतायत आणि मी इथे अंडा बुर्जी करून घेतलेली आहे. तर दुपारची भाजी शिल्लक होती. त्यामुळे सर बोलले, की "काही बनवत नको बसू. फक्त ब्रेड आणि बुर्जी खाऊयात." आणि राईस टाकलेला होता मी कुकरला. तर असं एकमेकांना आपलं मदत करणं किंवा एकमेकांना समजून घेणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर मला खरंच खूप समजून घेतात आणि मीही सुद्धा त्यांना. तर आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. तसं बघायला गेलं तर नवरा बायको जरी असलो तरी आमचं नातं असं मित्र-मैत्रिणीसारखं आहे. आम्ही एकमेकांना काय आवडतं, काय नाही, एकमेकांच्या आवडीनिवडी नेहमी जपत असतो. आणि मला पण छान वाटतं, मुलांना काय आवडतं, नवऱ्याला काय आवडतं, तसं मी करत असते. आणि काही ना काही असं रेसिपी किंवा छान असं घरामध्ये पण आवडते. कधी-कधी काय होतं आपल्याला नेहमी तेच-तेच बघायचा कंटाळा येतो. तर मग आपण घरामध्ये पण असे छोटे-छोटे बदल करायचे जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल, स्वतःला पण छान आवरायचं.
त्यानंतर रात्रीच्या जेवणात ब्रेड आणि भुर्जी, तर मग जेवण केलं आणि ते हळदीचं दूध ठेवलेलं आहे. तर जरा 2-3 दिवस असा काढा करून हळदीचं असं दूध आम्ही घेतो. तर इथे त्याच्यामध्ये जायफळ, थोडी साखर आणि सुंठ वगैरे असं वेलची आणि थोडी हळद टाकली ना, की घशाला बरं पडतं. त्यामुळे असं जायफळ किसून घातलं तर झोप पण छान लागते. आणि हळदीचं दूध आता जवळपास 3-4 दिवस रात्रीचं झोपण्या अगोदरच घेते आहे. आणि त्याचबरोबर आपण अशा ह्या मी तुम्हाला ज्या काही पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत, की घरातील निगेटिव्हिटी कशाने तयार होते आणि निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काय करायचं. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. अमावास्येला घरामध्ये नारळ फोडायचा किंवा बघा पौर्णिमेला दर पौर्णिमेला तळी वगैरे भरायची किंवा छोटंसं सत्यनारायणही तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अमावास्येला सुद्धा घरामध्ये तुम्ही बघा कोहळा लावायचा आहे. म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती ही घरामध्ये आतमध्ये प्रवेश करताना तुम्ही दरवाजाच्या वरती कोहळा लावायचा आहे. आता माझा जवळपास बघा 1 ते 2 वेळा कोहळा खराब झाला. तो कोहळा खराब झाल्यानंतर टाकून द्यायचा, पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि नंतर मग दुसरा कोहळा आणून तो लावायचा दरवाजाच्या वरती. तर अशा ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्यानंतर मी बघा स्टीम घेतली थोडीशी आणि स्टीम घेतल्यानंतर ही रात्री झोपण्या अगोदर बघा खोकल्यावर खूप रामबाण उपाय आहे. आईने मला सांगितलं, की विड्याची पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवायची आणि ते अशी कॉटनच्या फडक्याने पुसून त्यावर मध लावायची आणि मध लावल्यानंतर ओवा टाकायचा आणि हे घरातल्यांनी अगदी लहान मुलांनी खाल्लं तरी पण खूप जागेवर खोकला थांबतो. कारण कधी-कधी बघा खोकल्याची खूप उबळ येते आपल्याला आणि रात्री झोपल्यानंतरच जास्त खोकला येतो. मग याने जागेवर खोकला थांबतो बघा आणि हे खाल्ल्यानंतर आहे ना, अगदी सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा आपण पाणी वगैरे पिऊन झोपतो, ते झोपण्या अगोदरच आपण हे खायचं आहे. यावर पाणी वगैरे प्यायचं नाही. खूप फरक पडतो खोकल्यावर. रामबाण उपाय आहे हा घरगुती. आईने मला सांगितलं, मी 2-3 दिवस केला आणि खरंच माझा खोकला खूप म्हणजे जवळपास गेलाच आहे. तर आता मी मुलांना पण देते. आम्ही घरातले सगळेजण घेतो. सरांना दिलं, मी घेतलं आणि मुलांना पण. याची मागची देठ काढून टाकायचं आणि त्याला मध लावून ओवा टाकायचा आणि असं पान फोल्ड करून खाऊन घ्यायचं. त्यावर पाणी प्यायचं नाही. तर असं बेस्ट आहे खोकल्यावर रामबाण उपाय. नक्की करून बघा. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.